मास्टर्समध्ये जाऊन आपण सर्वात एंट्रीजमधून आपण सर्व एंट्री करू शकतो, जसं फी एंट्री, ॲडमिशन्स वगैरे, अटेंडन्स, या सर्व गोष्टी एंट्रीमधून इथून करूया. आता मी इथून तुम्हाला सिम्पली यूज करण्याचा ऑप्शन शिकवतो. हे बघा, ॲडमिशन्स. आता माझ्याकडे नवीन विद्यार्थी ॲडमिशनसाठी आलेला आहे आणि मला त्याचं ॲडमिशन करायचं आहे. त्यासाठी आता मी न्यू ह्या बटनवर क्लिक करणार आहे. आता ॲडमिशन नंबर आपण इथे त्याचा टाकायचा आहे. मी ॲडमिशन नंबर 2 घेतो आहे. आता इथे विद्यार्थ्याचं नाव आपल्याला टाकायचं आहे. मित्रांनो, त्यासमोरच इथे जो स्माइल फेस आहे, इथे आपण विद्यार्थ्याचा फोटो ॲड करायचा आहे. त्यावर क्लिक करून आपण तिथे विद्यार्थ्यांचा फोटो ॲड करू शकतो. आता मी इथे माझ्याकडे असलेले एक फोटो ॲड करतोय. त्यानंतर मित्रांनो, क्लास त्याचा आपण इथून क्लास निवडू शकतो. ठीक आहे, मी त्याचा 7th क्लास घेतोय. सेक्शन, त्यानंतर रोल नंबर्स आपला इथे ॲड करायचा आहे. त्याचा रूट, लोकल, कास्ट, कॅटेगरी हे तुम्ही आधी सेट केल्यानंतर इथे यूज करू शकता. ॲड्रेसमध्ये आपण त्याचा ॲड्रेस टाकायचा आहे. मी ॲड्रेस लाईन ॲड करतोय. त्यानंतर त्याचं जेंडर आपण सिलेक्ट केलं आहे. आता डेट ऑफ बर्थ, मी त्याची जन्मतारीख इथे ॲड करतोय. आता इथे फादर्स नेम, इथे त्याच्या वडिलांची डिटेल्स आपल्याला लिहायची आहे. त्यांचा मोबाईल नंबर ॲड करायचा आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यांचं ऑक्युपेशन, जन्मतारीख ॲड करण्याचा फायदा असा आहे मित्रांनो की पॅरेंट्सना आपण त्यांच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा SMS करू शकतो. त्यामुळे त्यांची डेट ऑफ बर्थ निश्चित घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही इथे डिटेल्स ॲड करू शकता. समोर त्यांचा फोटो उपलब्ध असेल तर तुम्ही इथे त्यांचा फोटोही ॲड करू शकता. त्यानंतर पॅरेंट्स वेडिंग डेट, त्यांची ॲनिव्हर्सरी असेल तर त्याची डेट इथे तुम्ही घेऊ शकता. त्यांना आपण इथून SMS पाठवू शकतो. आता हे सर्व डिटेल्स ॲड केल्यानंतर मी हा रेकॉर्ड सेव्ह केलेला आहे. रेकॉर्ड सक्सेसफुली सेव्ह हा मेसेज इथे आपण तर आता ॲडमिशन लिस्टमध्ये आपल्याला इथे ॲडमिशनमध्ये जे तर हे रेकॉर्ड आपले ॲड झालेले आपल्याला इथे दिसतो. आता मला जर याचं ॲडमिशन फॉर्म प्रिंट करायचं असेल तर मी हा विद्यार्थी सिलेक्ट केला. ठीक आहे, आणि त्याच्या प्रिंट ह्या आयकॉनवर क्लिक केला. आता आपल्याला त्याचा फॉर्म प्रिंटही करता येऊ शकतो. या ठिकाणी ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला ॲडमिशन कसं करायचं याविषयी माहिती दिलेली आहे. आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण अजून इतर गोष्टी समजावून घेऊया. आता आपल्याला फीजचे हेड जे तर ॲड करायचे आहेत. मास्टर्समध्ये जाऊन फीस हेड हे ऑप्शन घेऊया. आता फीस हेड काय आहे, इथं 2 फीस हेड ॲड केलेले आहेत. जसं फीस कशाची घेणार आहे, आपण ॲडमिशनची फीस घेणार आहे. तशीच कम्प्युटर क्लास हा एक मी फीस हेड ॲड केलेला आहे आणि तो प्रत्येक महिन्यासाठी ॲड केलेला आहे. असं तुम्ही वेगवेगळे फीस हेड यामध्ये ॲड करू शकता.
जेणेकरून आपण त्याद्वारे फीस घेऊ शकतो. जसं मी आता लायब्ररी ॲड करतो. ला जनरल ग्रुप देतो. आता अकाउंट नेम यामधून आपण सिलेक्ट करायचं असतं. यापैकी तुम्ही योग्य ते यामधून अकाउंट नेम म्हणून तुम्ही घेऊ शकता. जसं रजिस्ट्रेशन फीस मी आता लायब्ररीची घेतोय. आता ही ॲन्युअल आहे, मंथली नाही आहे, त्यामुळे मी ॲन्युअल घेतो. आणि ही कधी घ्यायची तर मला जानेवारी किंवा मी फेब्रुवारी, जोही महिना आपल्याला घ्यायचा असेल ॲडमिशनच्या नुसार आपण यामधून महिना सिलेक्ट करू शकतो. मी आता इथे बाय डिफॉल्ट एप्रिल घेतलेला आहे, तेच राहू देतो आणि सेव्ह करतो. आता हा एक फीस हेड यामध्ये आपण ॲड केलेला आहे. ज्या वेळेस आपण फीस प्लॅन करतो त्यावेळेस आपल्याला जे तर हे इथून हेडर सिलेक्ट करावं लागतं. आता बघा आपण इथे ॲडमिशन, कम्प्युटर लॅब आणि लायब्ररी हे आपले फीस हेड इथं आपल्याला दिसत आहे. फी व्हाउचर आपल्याला इथे ॲड करता येईल. असं मी याची फी व्हॅल्यू लायब्ररीची 500 ॲन्युअल जनरल कॅटेगरीमध्ये घेतो आणि मला हे 10th आणि 7th क्लाससाठी ॲड करायची आहे आणि मी याला सेव्ह करतोय. तर फीस प्लॅनमध्ये आपण 10वी आणि 7वी साठी लायब्ररीची फीस, ॲन्युअल फीस ॲड केलेली आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना आपण लायब्ररीची फीस ॲड नाही केलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणाहून आपल्या फीसचं सर्व मॅनेजमेंट, फीसचा प्लॅन इथे आपण बनवू शकतो. फी रिसिप्ट आपल्याला ज्यावेळेस द्यायची असेल त्यावेळेस आपण इथून फी रिसिप्ट न्यू ह्या न्यू बटनवर क्लिक करायचं. रिसिप्ट नंबर हा ऑटोमॅटिक इथं आलेला आहे. ॲडमिशन नंबरनी आपण विद्यार्थी इथून विद्यार्थ्याचा ॲडमिशन नंबर टाकून त्याची माहिती घेऊ शकतो. किंवा F4 हे बटन जर तुम्ही कीबोर्डवर प्रेस केलं तर तुम्ही इथून विद्यार्थी सर्च करू शकतात, नाव वाईज, क्लास वाईज. मी 7th क्लास टाकल्यानंतर माझ्याकडे इथे विद्यार्थ्यांचे 7th क्लासचे विद्यार्थी जे आहेत त्यांचा डाटा दिसतोय. मी त्यातील एक विद्यार्थी सिलेक्ट केला आहे. त्या विद्यार्थ्याचं नाव सिलेक्ट केल्यानंतर बाकीचा डाटा इथे ऑटोमॅटिकली ॲड झालेला आहे. आणि मला याची एप्रिलची ज्याही महिन्याची फीस मला घ्यायची असेल ती मी इथे सिलेक्ट करणार आहे आणि ओके करणार आहे. तर इथे आपल्याला टोटल आलेली दिसते. कम्प्युटर लॅबची फीस आणि लायब्ररीची फीस असे मिळून आपल्याला इथे टोटल्स ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट झालेली दिसते. मी याला सेव्ह करतोय. आता तुम्हाला याची प्रिंट द्यायची असेल तर तुम्ही येस ह्या बटनवर क्लिक केल्यास हा प्रिंट करून देईल. अशाच पद्धतीने आपण आजच्या या सेशनमध्ये फीस प्लॅन कशी करायची आणि फीस रिसिप्ट कशी ॲड करायची ह्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. फीस कार्डमधून आपण डेट वाईज याला सर्च करू कुठल्याही पद्धतीनं तुम्ही इथून सर्च करू शकता. मी ॲडमिशन नंबर 2 टाकलेला आहे आणि इथे त्याचं नाव आणि क्लास हा इथं आलेला आहे. मी ओके बटनवर क्लिक केलं तर मला इथे त्याची डिटेल्स मिळालेली आहे. मला ही फीस कार्ड प्रिंट करायचं असेल तर मी प्रिंट बटनवर क्लिक करतोय आणि मला इथे त्याचा रिपोर्ट मिळालेला आहे. इथून मी तो प्रिंट करू शकतो. तर अतिशय सोप्या पद्धतीनं आपण याला हँडल करू शकतो. आज आपण मित्रांनो ॲडमिशनच्या वेळेस मला विद्यार्थ्यांची कास्ट जर ॲड करायची असेल तर त्यासाठी मास्टर्समध्ये कास्टमध्ये आपण इथे कास्ट ॲड करू शकतो. उदाहरणार्थ मी इथे काही कास्ट ॲड करतोय. आपल्याला इथे कास्ट ॲड झालेला आपल्याला दिसत आहे.
ज्या वेळेस आपण ॲडमिशन करतो आणि नवीन ॲडमिशन फॉर्म भरायला लागू त्यावेळेस आपल्याला कास्ट ऑप्शनमध्ये त्या कास्ट आपल्याला सिलेक्ट करता येतील. त्यानंतर युजर प्रोफाईल आणि त्यानंतर ऑर्गनायझेशन इन्फॉर्मेशन. आपल्या शाळेची इन्फॉर्मेशन जर आपल्याला अपडेट करायची असेल तर ऑर्गनायझेशन इन्फॉर्मेशनवर क्लिक करून तुम्ही माहिती चेक करू शकता. आवश्यक ते बदल करून याला आपण अपडेट करू शकतो. मित्रांनो, ट्रान्सपोर्टचं नियोजन करताना आपण ट्रान्सपोर्टसाठी रूट ॲड केले होते. आता मी याला क्रिएट रूट प्लॅन हा रूट प्लॅन आपण तयार करतोय. न्यू रूट प्लॅन वर क्लिक करा. आता मी ग्रुप 3 हा ऑलरेडी सेट केलेला रूट घेतोय. याची व्हॅल्यू 1500 रुपये जनरल आणि मी सर्वच ग्रुपसाठी घेऊ शकतो किंवा मी काही निवडक ग्रुपसाठी हा प्लॅन सिलेक्ट करतोय आणि सेव्ह करतोय. तर आपल्याला इथे हा रूट प्लॅन तयार झालेला दिसतोय आणि त्याची व्हॅल्यू पण ॲड झालेली दिसते. सोपी पद्धत यामध्ये वापरलेली आहे. आता तुम्हाला इतर काही चार्जेस जर ॲड करायचे असतील तर तुम्ही इथून ते क्रिएट करू शकता. न्यू बटनवर क्लिक करून तुम्ही चार्जेसची हेडिंग, त्यानंतर त्याला कॅल्क्युलेट करण्याची पद्धत, व्हॅल्यू, त्याची अमाऊंट इत्यादी यामध्ये सिलेक्ट करून याला तुम्ही सेट करू शकता. जसं की इतर काही गोष्टी इथे ॲड करून दाखवलेल्या आहेत. बॅलन्स शीट मला बघायची आहे. हे बघा मित्रांनो, अतिशय काही क्षणात आपली बॅलन्स शीट तयार झालेली आहे. तर प्रत्येक गोष्टीचा रिपोर्ट हे आपण इझिली डिस्प्लेमधून घेऊ शकतो. त्यानंतर एंट्रीजमध्ये मला विद्यार्थ्यांची अटेंडन्स ॲड करायची आहे. तर अटेंडन्सवर क्लिक करायचं आहे. मी न्यू घेतलेला आहे अटेंडन्स, न्यूवर क्लिक केलेला आहे. त्यानंतर आजची डेट सिलेक्ट केली. मी क्लास सिलेक्ट केलेला आहे 7th सेक्शन ए आणि ओके. मला सेक्शन ए 7th क्लासमधील सेक्शन ए चा विद्यार्थी इथे आलेला आहे. मी त्याला इथून ॲब्सेंट किंवा प्रेझेंट असेल तर प्रेझेंट ॲड करून याला सेव्ह करतोय. अशाच पद्धतीनं आपण सर्व अटेंडन्स यामध्ये ॲड करू शकतो. त्याला सर्च करू शकतो. त्यानंतर त्यांचा अटेंडन्स रिपोर्ट, ॲडमिशन नंबर टाकून आपण इथे सर्च करू शकतो. मित्रांनो, माझ्या शाळेमध्ये जे काही हार्डवेअर, सॉफ्टवेअर किंवा इतर ज्याही काही गोष्टी मी स्टॉक करतो त्याची मला एंट्री ठेवायची आहे. त्यासाठी मास्टर्समध्ये आपण ही स्टॉकची एंट्री यामध्ये ठेवू शकतो. आता यामध्ये आपण स्टॉकची एंट्री कशी करायची ते आपण याच्यामध्ये बघूया.